कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथले संपतराव दगडू खाके हे कोल्हापुरातून मुंबईमध्ये सायकलवरून पोहोचलेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खाके मुंबईत पोहोचलेत। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। माझं नाव संपत दगडू खाके, राहणार बहिरेवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। सायकलवरून कोल्हापुरावरून बहिरेवाडी मी 25 तारखेला बाहेर पडलोय। आता मुंबईत पोहोचलोया। आपण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतनं बाहेर पडणार नाही। मनोज दादा जरांगे पाटील साहेब असून यात आम्ही सर्वच मंडळी महाराष्ट्रातली मराठ्याला पहिलं आरक्षण आणि ते पण ओबीसी प्रवर्गातून आम्ही घेणार आहे। आपण जर बघितलं तर त्यांनी चप्पल सुद्धा घातलेली नाही। अनवाणी पायानं म्हणजे चप्पल पायात नसताना त्यांचा सायकलवरून हा सगळा प्रवास सुरू आहे। का तुम्ही हा असा निर्णय घेतलाय? मी 2013 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही म्हणून मी निर्णय घेतलेला आहे। आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पन्हाळा गडावून मी पण केलं या। तुमचं काय बॅकग्राऊंड आहे? तुम्ही काय करता? तुमचं शिक्षण काय झालंय? व्यवसाय काय तुमचा? समाजसेवक। मला लोक आमदार या नावानं सगळीकडे महाराष्ट्रात ओळखतात। आणि मागणी आता तुमची आहे ती पूर्ण होईल असं वाटतंय? होणार की 100%। पण मग तुम्ही कारने किंवा बसने ट्रकने का नाही येत? सायकल कशासाठी इतके कष्ट? मी 2013 पासून मराठा समाजासाठी सायकलीवरून अवरात्र जगतो या। आणि तुम्ही काय बॅनरवर जे लिहिलंय ते हत्ती देखील दिसतोय मला। हत्तीचं जे चित्र आहे ते काय सांगतंय? आणि जरांगे पाटलांचंही चित्र आहे, तर काय म्हणणं आहे तुमचं? जरांगे पाटलांच्या मागणीला आपला आजच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि आम्ही आरक्षण घेऊनच जाणार आहे। आणि हत्ती हा कोल्हापूर जिल्ह्यातला नान्नी मठाचा आहे। त्या नान्नी मठाची जवळजवळ 40 वर्षे परंपरा आहे। तिथली निगा चांगली होती, पण काही उद्योजकांच्या आहे ना काही। बरं, आपण बघतोय की ते सायकलवर चाललेले आहेत। अनेक जण ट्रक, ट्रॅक्टर, कार मधून प्रवास करतायत, पण आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांचा सायकलवरून प्रवास आहे। गेले 5 दिवसांपासून ते निघालेत आणि आज मुंबईमध्ये ते पोहोचलेले आहेत।